आपल्यासोबत भाजपचे राम कदम जोडले गेलेले आहेत। कदम साहेब, आपण पाहतोय अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची भेट संजय शिरसाट यांनी घेतलेली होती। काल सुद्धा बावनकुळे साहेबांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि आता शिरसाटांचा मंत्रीपद जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपण कसं बघताय या सर्वाकडे? नाही, मुळामध्ये हा संपूर्ण विषय आपण एका वेगळ्या अर्थानं पाहण्याची आवश्यकता आहे। राजकारणामध्ये कोणी कोणाची भेट घेऊ शकतं, पण दिपकेंनी ज्या पद्धतीनं युवकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः लाईमलाईट मध्ये येण्यासाठी अनेक गोष्टी ज्या पद्धतीच्या चुकीच्या घडल्या, तर अशा स्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार मंत्र्यानं त्याला जाऊन भेटून त्याला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणं हे काही योग्य नव्हतं। भेटण्याच्या बाबतीत टायमिंग चुकीचा होता आणि ती पार्श्वभूमी दिपकेची जी आहे ती पार्श्वभूमी योग्य नव्हती आणि त्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्त केलेली नाराजी ही रास्तच आहे। या बाबतीत यापूर्वीही आमच्या भाजपच्या अनेक नेत्यांनी या बाबतीमध्ये वक्तव्य केलेले आहे की जे काही माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट यांच्याकडून अनावधानानं ती भेट झाली आहे, ती भेट काही योग्य नाही, हा पहिला मुद्दा। पण याच्यावरून मंत्रीपद जाणार वगैरे या बातम्यांना काही अर्थ नाही। माननीय संजय शिरसाट यांचं अतिशय चांगलं काम आहे, सामाजिक न्याय विभागाला ते योग्य न्याय देत आहेत, अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्या भेटीचा अर्थ मंत्रीपद जाणार वगैरे असं लावणं योग्य ठरणार नाही। अनेकदा माणूस अनावधानानं भेटतो, अलग लक्षात टायमिंग चुकीचं होतं, भेटण्यात अडचण नाहीये, टायमिंग चुकीचं आहे, एवढाच विषय आहे। नक्कीच धन्यवाद कदम साहेब आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय की शिरसाटांनी भेट घेतली हे ठीक आहे, मात्र त्यांचा टायमिंग चुकला असं राम कदम म्हणालेले आहेत। मात्र या सर्व गोष्टींवरनं मंत्रीपद जाणार वगैरे अशा चर्चा ज्या होत आहेत त्या योग्य नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे।